आज लग्नाच्या निमित्तानं आपण पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आहे, नेमकं काय आहे, कशा स्वरूपाचं असणार आहे? तुम्ही बोला पहिला, तुमच्या लावलं शिवाय सिद्धी अच्छा, तर हे लग्न दोघांनाही करायचं नाही आहे, म्हणजे दोघांच्या मनाविरुद्ध हे लग्न होतं. पण शिवाज्यांना मांडतो आत्याबाई, त्यांच्या प्रेशरनं हे त्याच्याकडून आणि मला माझ्या घरच्यांकडून. कारण ती मुलगी सिद्धी ही खूप तिच्या वडिलांची क्लोज आहे आणि तिचे वडीलच खचले आहेत. तिच्यासमोर त्यांनी कुठला ऑप्शनच ठेवलेलं नाही आहे, एकच लग्न आणि तो ऑप्शन किंवा दुसरा आत्महत्या. आणि तिला मरायचं नाही, तिला लढायचं आहे, तिला मरायचं नाही आहे. म्हणून ती जो ऑप्शन आहे तो तिनं स्वीकारला आहे. त्या प्रेशरखाली तिनं लग्न करायला ती हो बोलली आणि शिवाला त्याच्या प्रेशरनं तो हो म्हणतो. आणि खूप मनाविरुद्ध लग्न होतं आणि दोन विरुद्ध माणसं आहेत आणि आता यांचं लग्न झाल्यानंतर काय होतं ते बघू. माझं नाव शिवा. मी हे लग्न करतोय कारण माझ्या आयुष्यात एकच व्यक्ती अशी आहे ज्याचं मी सगळं ऐकतो, मान देतो. अशी एकच व्यक्ती ती म्हणजे आत्याबाई, म्हणजे चंद्रकांता देशमानेबाई. त्यांच्या एका शब्दाखातर मी हे लग्न करतो. म्हणजे मला शिवाला हे लग्न करायचं नाही आहे, माझ्या हे मनाविरुद्ध होतं आहे, पण हे पक्षकार्य असं मी समजतो आणि म्हणून हा लग्नाचा घाट घातला आहे. सिद्धीवर माझं अजिबात प्रेम नाही आहे, तिच्यावर मी खूप द्वेष करतो, खूप राग आहे तिच्या विरुद्ध. पण आता हे लग्न करावं लागतं. मला नाही माहिती हे पुढं कसं होणार आहे, माहिती नाही, पण सध्या ते लग्न होणार आहे. त्याच्या पुढे ती कुठे राहणार आहे, कशी राहणार आहे हे बघायला लागेल.